आणि आपलं तर जीवनच ह्याच्यावरती चाललेलं आहे. आमचं जीवन आहे वाणीवरती, बोलण्यावरती. आमचं बोलणं बंद झालं, तुम्ही आम्हाला परत बोलवणार नाही. या महाराजांचा हात बंद पडला, यांना तुम्ही परत बोलवणार नाही. यांचं गायन बंद झालं, ही इथलं नाही, ह्या समाजाची रीत आहे, जगाची रीत आहे. पैसा तेरे तीन नाम, परशु परशुराम परशा, परशा परशु परशुराम. लय पैसा असेल तर माणसं म्हणते परशुराम शेठ या 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 बसा बसा बसा. थोडा मीडियम असेल, लय भारी बी नाही, लय मध्यम, परशु ये बस. पैसाच नसला, ए परशा वही ना तिकडे, कळायला लागले का? पैसा तेरे तीन, ही जगाची रीत आहे. आमची वाणी चालते तोपर्यंत तुम्ही आमच्यावरती प्रेम करणार. ज्या दिवशी वाणी बंद होईल, नाही कुणाची कुणी. म्हणून ज्या मातेच्या कृपेनं आपली ही वाणी चालू आहे, बोलणं आहे, गोड आहे. ज्ञानोबांनी वर्णन केलं, साचानी मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा म्हणतात एवढं गोड बोललं पाहिजे माणसाने, एवढं गोड बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, सत्य बोला, मऊ बोला. मितुले आणि रसाळ, मितले म्हणजे कमी बोला पण रसाळ बोला. शब्द कसे असले पाहिजेत? गोड असले पाहिजे, अंतःकरणाचा ठाव घेतला पाहिजे त्या शब्दाने. असे रसाळ शब्द वापरा. पुढं काय म्हणले? शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखे अजीवन असणारे शब्द प्रणाली तुमच्या मुखारविंदातून बाहेर पडली पाहिजे. ज्ञानोबांनी वर्णन केलं. आणि मी कायम सांगत असतो महाराज, ज्या पुरुषावरती ज्ञान म्हणजे गणपती, साक्षात ज्ञान म्हणजे गणपती, आणि वाणी भाषा म्हणजे सरस्वती माता, ज्या पुरुषावरती ज्ञान म्हणजे गणपती आणि भाषावाणी सरस्वती, गणपती आणि सरस्वतीची कृपा होते ना, तो माणूस जगमान्य पुरुष ठरत असतो. जेवढे जगामध्ये जगमान्य पुरुष ठरले त्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत. कोणत्या? एक म्हणजे ज्ञान, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रगल्भ बुद्धिमत्ता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाणी. तुम्ही म्हणता महाराज असा कोणता पुरुष आहे की जगमान्य ठरला ज्ञान आणि सरस्वती मातेच्या कृपेनं? ऐका, स्वामी विवेकानंदांचं सगळ्यांना नाव माहिती. अथांग बुद्धिमत्ता, तेज होती, ब्रह्मचारी होते, संन्यासी होते, तेजस्वी होते, तपस्वी होते, तत्परता होती त्यांच्याकडं. एवढी बुद्धिमत्ता होती, फक्त 2 शब्दामध्ये जग जिंकलं स्वामी विवेकानंदांना. पहा, सगळ्यांना माहिती, 2च शब्दामध्ये जगच जिंकून टाकलं. जगाच्या जागतिक लेवलच्या सभेमध्ये 2 शब्द वापरले, 2 शब्द सुरुवातीला. त्या 2 शब्दांनी एवढ्या टाळ्यांचा कडकडाट झाला. सुरुवात करायला गेले आणि त्यांचीच पद्धत, त्यांचीच परंपरा. आपण शाळेमध्ये भाषण करत असताना प्रत्येक मुलगा लहानपणापासून, लहान थोरांपासून आजपर्यंत वापरतो. ते काय म्हणले होते बाहेर देशात गेले तर? माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स, अर्थात माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे 2 शब्द टाकले की समाज चकित झाला. काय विद्वत्ता या माणसाची, काय बुद्धी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो असा शब्द टाकला की तिथं टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे चालून त्यांच्या बऱ्याच परीक्षा घेतल्या की यांची बुद्धिमत्ता किती तपासण्याकरता. काय झालं? स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या सनातनी धर्माचे, सनातनी संस्कृतीचे पाईक असणारे स्वामी विवेकानंद बाहेर देशामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये कायम गीता असायची. गीता, श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे. मुलांनो, रामायण आपला धर्मग्रंथ आहे, बरोबर ना? घेऊ का माईक हातामध्ये? श्रीमद भागवत आपला धर्मग्रंथ आहे, बरोबर का नाही? तरी बी हाच किती नेमके आपले? नाही नाही, 18 पुराण हे आपले धर्मग्रंथ आहेत, बरोबर ना? तरी बी हाच. जाऊ का घरी मी आता? ऐका, लक्षपूर्वक ऐका. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण जरी आपले धर्माचे मार्गदर्शन करणारे ग्रंथ जरी असले तरी आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. कारण तो साक्षात भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेला ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंद श्रीमद भगवद्गीता हे सोबत ठेवायची. त्यांनी काय केलं? सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांचे धर्मग्रंथ मांडले, सगळ्या देशाचे.
आणि आपला धर्मग्रंथ कुठं मांडला? सगळ्यांच्या खाली मांडला. आणि त्यावरती स्वामीजींना विचारलं, स्वामीजी यावर तुमचं मत काय आहे? तुमचा धर्मग्रंथ जरी श्रेष्ठ असेल तो तुमच्या पुरता मर्यादित ठेवा. तुमचा धर्मग्रंथ या बाकीच्या सर्व लोकांनी, विद्वान लोकांनी सगळ्याच्या खाली ठेवला आणि त्याच्यावरती सगळ्यांचे धर्मग्रंथ, यावर तुमचं मत काय? स्वामीजींनी सहज बैठकीमध्ये उत्तर दिलं, तुमचे सगळ्या धर्मग्रंथांचा पाया म्हणजे आमचा श्रीमद भगवद्गीता आहे. पुढं तर लय गोड आहे, ऐका ना, पुढं लय छान आहे. मग त्यांनी काय केलं, ही चर्चा चालू होती, त्यांनी खालचा ग्रंथ काढला आपला भगवद्गीता आणि तो कुठं मांडला माहिती? मधी मांडला. मधी मांडल्याच्या नंतर स्वामीजी आता तुमचा धर्मग्रंथ खाली काढला, खालून काढला आणि मधी मांडला, यावर तुमचं काय मत आहे? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, हो ऐका, तुमचे सगळे धर्मग्रंथ जरी या ठिकाणी ठेवलेले असतील आणि आमचा धर्मग्रंथ जरी मध्ये असेल तरी आमचा भगवद्गीता हा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांचा गाभा आहे. बघा किती उत्तर गोड दिलं. मग आता त्यांना नाविलाज होता. मग त्यांनी काय केलं, मधून काढला आणि वरती मांडला. स्वामीजींनी सांगितलं, आता आमचा श्रीमद भगवद्गीता हा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांचा कळस आहे. म्हणजे हिंदू सनातनी आपली जी परंपरा आहे ती फार जुनी, फार विद्वान लोक होऊन गेले आपल्यामध्ये.